पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना जा रोज बक्षीस नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ऑस्कर ज्योती टॉवर, आझादनगर क्रॉस 3, अंधेरी पश्चिम या ठिकाणी जाऊन भेटणार आहोत आपण सौ अपूर्वा नितीन नाईक या आपल्या वहिनींना. त्या वहिनींच्या लग्नाला किती वर्ष झाली आहे ते जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे. आणि त्याचबरोबर आज ते वजन म्हणजे करेक्ट वेळेमध्ये तितकं वजन जे मी सांगणार तितकं वजन बरोबर जमवण्यात वहिनी यशस्वी ठरणार का ते सुद्धा बघूया. आणि लग्न झाल्यापासून आजपर्यंत वहिनींमध्ये काही बदल झालेत का चला ना जाणून घेऊया. बोलतं करूया नाईक कुटुंबाला. मैंगो बत्ती है. मैंगो वाह वाह. नमस्कार. मग आता काय उखाणा हो या. नितीन आणि अपूर्वाच्या संसाराचा 25 वर्षाचा प्रवास. 25 सिल्वर जुबली आहे. हो अजून पूर्ण झाली पण आता होईल नोव्हेंबर पर्यंत. नितीन आणि अपूर्वाच्या संसाराचा 25 वर्षाचा प्रवास आणि आदेश भाऊंच्या होम मिनिस्टरमध्ये आजचा दिवस आहे खास. अरे वा वा वा. धन्यवाद धन्यवाद. त्या ओळख करून सगळे. बरं आधी मला सांगा तुमची शाळा कुठली? अरविंद गणबीर. शाळेत असताना कधी कॉपी केली होती? आता कॉपी पकडली. मला काय वाटलं लग्नाची 25 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणजे 25 वर्ष झाल्यानंतर सुद्धा आजही उखाणा घेताना त्या तितक्याच लाजतात. पण नंतर कळलं की त्या खाली वाचतायत. खूप छान. थँक्यू. त्या ओळख करून. मिस्टर नितीन नाईक. नमस्कार. मुलगा सिद्धराज. नमस्कार. ही माझी नणंद ज्योती. शमा माझी जाऊ. दुसरी नणंद. नमस्कार. आमच्या मावशी. नमस्कार. माझी बहीण संगीता. ह्या माझ्या वहिनी. बरं. आणि हा सगळा आमचा ऑस्कर ज्योतीचा परिवार. नमस्कार नमस्कार. तर आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. बांदेकरांचा होम मिनिस्टर साऱ्यांना वाटे हवा. बांदेकरांचा होम मिनिस्टर साऱ्यांना वाटे हवा. स्त्री जातीला रमिण्यासाठी उपक्रम हा नवा. होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर? जोगेश्वरी ईस्ट. जोगेश्वरी ईस्टला कुठे? सारस्वत कॉलनी, सरस्वती बाग म्हणतात त्याला. रामेश्वराचं देऊळ आहे तिथेच आहे. मग बालपण सगळं तिथे? हो तिथेच तिथेच. मिस्टर काय करतात? मिस्टर देना बँक येतात. देना बँक. बोलवा ना. नितीन. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? गोरेगाव. गोरेगावला कुठे? गोरेगाव ईस्टला जयप्रकाश नगर. जयप्रकाश नगर. मग लग्नाची तारीख आठवते तुम्हाला? आठवते. काय हो? 15 नोव्हेंबर 1989. 89. मुहूर्त कितीचा होता? मुहूर्त नव्हता. म्हणजे आमचं रजिस्टर लग्न झालं. हो का? हो सकाळी रजिस्टर झालं. आधी कसं जमलं ते सांगा ना. आम्ही एकाच कॉलेजमध्ये. चिनाई कॉलेज अंधेरी. नाही कॉलेज. कॉलेजमध्ये काय झालं? कॉलेजमध्ये SYला मी हिला पहिल्यांदा बघितला. फक्त क्षणी आवडली. त्यावेळी माझं असं वाटलं होतं की ही कदाचित पारशी किंवा ब्राह्मण असावी.
असं तुम्ही ठरवलं? असं मला वाटलं एकंदरीत. मग म्हटलं ब्राह्मण असेल तर चालेल, कारण मी शाकाहारी आहे हा. त्या दृष्टीने. पण नंतर लक्षात आलं हे की सगळं तुम्ही एकटेच ठरवताय? हा, मी एकटंच. कारण माहिती मिळत नव्हती त्यावेळी, आजच्यासारख्या सुविधा नव्हत्या. तर मग मी सरळ एकदा प्रपोज एका वर्गात होता? नाही, पहिल्यांदी SYला तरी आमची बॅच वेगवेगळी होती. पण मग मी एक दिवशी सरळ हे करून विचारलं, काय माझी बॅच बदलतात? काय नाही की बाबा मी तुझ्यामध्ये इंटरेस्टेड आहे असं यांना विचारलं डायरेक्ट. त्यापूर्वी कधी एकमेकांकडे बघितलं नव्हतं? नाही, म्हणजे असं ग्रुपमध्ये माहित होतं. काय काय हे काय म्हणतायत नेमकं? हो बरोबर आहे तसं. कारण 25 वर्षापूर्वीच्या आठवणी आहेत. काय झालं होतं तेव्हा? त्यांनी मला सांगितलं की मी तुझ्यामध्ये इंटरेस्टेड आहे, पण त्यावेळी मी तेव्हा हो किंवा नाही काहीच सांगितलं नाही. का? मी सांगितलं नाही, मी विचार करून सांगते. तिने असं सांगितलं की माझे आई वडील खूप ऑर्थोडॉक्स आहेत, त्यामुळे या गोष्टीला परमिशन मिळणार नाही. तर मला मित्रांनी आधीच पडवून ठेवलं होतं की ती असं बोलली तर बोलायचं असं असेल तरी सुद्धा मैत्री चालू ठेव. बरं म्हणजे मग पुढे मार्ग तुम्हाला उपलब्ध असेल. बरं, हे जे मार्गदर्शक मित्र होते त्यांची नावं कळतील का मला? हो, आहेत. काय नाव? एक तर सगळ्यात महत्वाचा मित्र आता जो इंडोनेशियात असतो त्याचं नाव सुनील नाईक. आणि दुसरा मित्र कोण? सल्लागार? दुसरा एक ज्वेलर्स आहेत, मिलिंद कोरगावकर म्हणून. बर, तो एक होता. हे 2 सल्लागार. हा, तो फायनान्शियल सपोर्टसाठी कधी तयार असायचा. म्हणजे यातनं काही घडलं तर मी आहे. पण हे घरी कळलं तेव्हा 25 वर्षापूर्वी काय होती परिस्थिती? मी काय, माझे वडील फार लहानपणी गेले, त्यामुळे आम्ही गोरेगावला जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो. जॉईंट फॅमिलीसारखंच आहे, सेपरेट फ्लॅट्स असले तरी सुद्धा 3 मामा आणि माझी आई ही त्यांची बहीण, सखी बहीण, असे एकाच सोसायटीमध्ये राहतो. तर मोठ्या मामांचं त्या घरामध्ये थोडा जरा मेन पुरुष असं हे असायचं, त्यामुळे मोठ्या मामांपासून आम्ही थोडे दचकून असायचो, वचकून. सगळं मामीच्या थ्रू कम्युनिकेट करायचं. मग मी पहिलं मोठ्या मामीला सांगितलं की असं असं मुलगी आहे, कारण मला माहीत होतं मामीच्या थ्रू पॅसेज आहे. एकदा तिने मामीला पटवलं की मग सगळं घर बाकी ओके म्हणणार. त्याप्रमाणे ते घडून मार्ग वाया मामी. आता ती मामीही गेली, पण आठवणी आहे. हा, प्रश्नच. पण तुमच्या घरी? आमच्या घरी मी पहिलं आईला सांगितलं आणि बाबांना पटवायला सांगितलं. बाबांची डायरेक्ट पटव. हो, म्हणजे माझ्यासाठी. त्यांच्या लग्नाला किती वर्ष झाली होती? आई बाबांना पटव मग आईने सांगितलं की बघ काय करतो तो, काय सगळं त्याला माहिती सांगितली. त्यावेळी त्याने सांगितलं की ठीक आहे, सेटल आहे ना आयुष्यात, म्हणजे स्वतःचं घर जरी आत्ता नसेल त्यांना तर तुम्ही नंतर घेऊ शकता, असं काही प्रॉब्लेम नाही. सर्व्हिस आहे चांगली, काय तर तुम्ही करा, पुढे व्हा. हो हो. आणि मी ठरवलं होतं की आई वडिलांनी जर नाही म्हणून सांगितलं तर त्यांच्या अगेन्स्ट जाऊन त्यांना दुखवून मला लग्न करायचं नव्हतं. त्यांनी जर मग कठीणच होतं हे, मला आजच कळतंय. पण खरंच जर आई बाबांनी त्यांचा नकार दिला असता? माझे मित्र होते ना, माझे मित्र होते. आणखीन एक पालांडे नावाचा मित्र होता, त्याने तर सगळीच तयारी केलेली होती. सगळीच म्हणजे आता आर्थिक सपोर्ट होता कोरगावकरांचा, पालांडेचा फिजिकल सपोर्ट होता. मला म्हणाला नाही म्हणेल तू, त्यांनी फक्त नाही म्हणू दे, मग बघू आपण काय करतो. त्यांचा क्रेनचा वगैरे व्यवस्था केली होती. नाही, पण मला तुम्हाला एक विचारायचं आहे की 50 वर्षापूर्वी सर्वसामान्य घरातून सुरू झालेला हा संसार, बरोबर की नाही? म्हणजे संसारच म्हणायला पाहिजे. 25 वर्षापूर्वी सुरू झाला. या म्हणजे आमच्या वहिनी गृहलक्ष्मीच्या पावलानं तुमच्या घरात आल्या, त्यापूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यात काय वाटतं तुम्हाला? तिने सगळ्याच प्रकारे हातभार लावला संसाराला. आर्थिक तर जवळजवळ 50% तिचाच हातभार आहे. त्यामुळे उन्नती फार चांगल्या प्रकारे झाली. कारण तिने एकतर मी कुठचेही निर्णय घेतले त्याला कधी आडकाठी केली नाही. मी काही निर्णय तर एवढे बिनधास्तपणे घेतले की जर का ते चुकीचे झाले असते तर म्हणजे गाडी नोवेअर झाली असती. त्यामुळे आम्ही लग्नानंतर नाला सोपाऱ्याला राहायला गेलो होतो. हळूहळू मग बोरिवलीहून अंधेरी असं आमचा प्रोग्राम. मराठी पावलं पडते पुढे. मराठी पावलं पडते पुढे असं जे गाणं आहे. नाला सोपाऱ्यावरनं आम्ही बोरिवलीला आलो, मग बोरिवलीवरनं 5 वर्षांनी आम्ही इथे अंधेरीला आलो. मग त्यावेळी माझ्या ऑफिस मधले म्हणायचे आता तू काय माहीमला जागा घेणार आहेस का? आणि मग चर्चगेट हळूहळू.
नाही खूप चांगलं झालं. चांगलं थोडक्यात. हो. ओके नाही म्हणजे आमच्या वहिनींची पावलं खूप महत्वाची ठरली हो हो या घरासाठी, तुमच्या हो. कुटुंबासाठी, हो प्रश्न तुमच्या प्रगतीसाठी. हो बरोबर. हो. तर कॉलर ताट करा. आता या ठिकाणी एक खेळ आहे, ज्या खेळामध्ये एक वजनाचं म्हणजे काटा असेल, इथे वजनाचं मशीन असेल आणि तुम्हाला मी जितकं वजन सांगेन तितकं वजन, म्हणजे समजा मी सांगितलं की 1500 ग्रॅम, तर बरोबर 1500 ग्रॅम इतकं वजन व्हायला पाहिजे. इतक्या वस्तू तुम्ही कमीत कमी 5, त्यापेक्षा जास्त किती आणू शकता. पण ते जे काही वजन मी तुम्हाला सांगणार ते वजन पूर्ण करायचंय वस्तू आणून 2 मिनिटामध्ये. 2 मिनिटात? 2 मिनिटामध्ये. त्यासाठी तुम्ही एकट्याचीच धावपळ असणार, बाकी सगळे इकडनं सल्ला देऊ शकतात. चालेल? समजला खेळ? 1 2 3 चला वेळ सुरू झाली. सावकाश. 1500 ग्रॅम. $510. 943. मी किती सांगितलंय? 1,000 किलो. 1500. 1100 झालेले. लवकर. 1 मिनिट पूर्ण झालंय. आता किती झाले फक्त मग? 75 ग्राम पाहिजे. आता 60 ग्राम पाहिजे. 40 ग्राम पाहिजे. 40 ग्राम पाहिजे. झालं? 3 ग्रॅम जास्त आहे. काढायला लागेल. सांगा तुम्ही त्याला. पासबुक काढ. अजून 30 सेकंद बाकी आहेत. किती राहिले बघ? 20 ग्राम पाहिजे. अजून घाल. किती ग्राम बघ? 1496 झाले. 4 ग्राम पाहिजे. लवकर. 20 सेकंद बाकी आहेत. एक्झॅक्ट झाले? 4 ग्राम. 4 लवकर. लवकर. 95. खूप जास्त झालं. 11 ग्राम जास्ती झाले. अगं जास्ती झाले. थांब ना, काढते ना. क्या बात आहे. 11 वस्तू. खरं तर हे स्किल आहे, पण 11 दुणे 22. 2200 रुपयाचं हे बक्षीस सुद्धा. अरे वा, थँक्यू. नमस्कार. हे सगळे सज्ज आहेत एकदम हो ना. मला तुम्हाला विचारायचं आहे की 25 वर्षामध्ये त्यांच्यामध्ये झालेले बदल कुठले सांगा, किंवा आता त्यांनी काय कुठले बदल करणं अपेक्षित आहे. त्यांनी त्याच्या सर्व्हिसमध्ये बँकेला असं वाहूनच घेतलंय. घरी त्याचं तेवढं लक्ष नसतं, तर ते त्यांनी द्यावं. बँकेत म्हणजे सकाळी 5 वाजता होतं तर रात्री 11:30 12 वाजता येणार. असं चाव्या तुमच्याचकडे असतात का बँकेच्या? केवढी धावपळ तुम्ही. असं काय करतात? द्या ना आमच्या वहिनीला. जरा आराम करावा, म्हणजे जीवाकडे पण बघा, शरीराकडे जरा आराम करून मगच. काय म्हणणं आहे? नाही काय, बँकेबरोबर मी आमच्या इकडे असोसिएशन्स आणि युनियन्सची पण कामं करतो, त्याच्यासाठी सुद्धा वेळ देणं भाग असतं. हो, सगळ्यांना वेळ द्या, पण घरी वेळ देऊ नका. तुम्ही सांगा, तुमचं काय म्हणणं आहे? कुठले बदल अपेक्षित आहेत? काही गोष्टी अशा असतात ना की ज्याला सिक्रेसी किंवा असं ठेवून सरप्राईज सारखं देणं, ह्याला फार त्यात मजा असते. पण हे पटकन सगळं रिव्हील करून टाकायचं, म्हणजे मनाचा तो प्रांजळपणा आहे ते कबूल, पण काही काही गोष्टी सगळ्याच गोष्टीत तो नसावा अशी. आता ते सिक्रेसी बद्दल तुम्ही काय बदल करणार आहात का स्वतःमध्ये? नाही ना. आपण एकदा सांगते. बरं योग्य आहे. तुम्हाला मी सांगणार आहे की आता तुमच्यापैकी कोणी एक यांच्यात काय बदल अपेक्षित आहे तुम्हाला, आणि यांच्यामध्ये काय बदल अपेक्षित आहे हे सांगायचं. मला आईबद्दल काहीच बदल नको, इव्हन बाबा पण नाही, कोणाच बदल नको. सगळे माझ्या हिशोबाने परफेक्ट आहेत. ते परफेक्ट आहे. हां, दोघे. काही तुझी तक्रार नाही. नाही अजिबात नाही. बरं, आता या ठिकाणी हा खेळ आहे. या खेळामध्ये पहिलं म्हणजे 3 आव्हानं आहेत. ती आव्हानं तुम्हाला पूर्ण करायची आहेत, आणि सहलीला गेल्याचाच तो आनंद आहे की तुम्ही ऍक्टिंग करायची, जे काही मी सांगणार त्याची, आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. पहिलं आव्हान जर तुम्ही पूर्ण केलं तर मोत्याचे झुमके,
नंतर दुसऱ्या आव्हानाला मोत्याचे तोडे आणि चिंचपेटी. तेव्हा बघूया पहिलं आव्हान. तुम्ही बरं दोघेही अभिनय करू शकता, असं नाही की एकानेच, दोघांनी मिळून केला तरी चालेल. आणि तुम्ही ओळखायचं, पण त्याच्यासाठी वेळ आहे. 45 सेकंद मिळणार. 45 सेकंदात ओळखायचं आहे. तुम्ही सगळे ओळखू शकता. पहिला चित्रपट म्हणजे मराठी चित्रपट, एवढंही मी हिंट करतो तुम्हाला. मराठी चित्रपटाचं नाव आणि ओठांची हालचाल न करता अभिनयातून दोघांनी तो सांगायचा. 1 2 3. थांबा, वेळ सुरू झाली. बोलू नका, दोघे मिळून. तीन शब्द. पहिला शब्द. लवकर, वेळ 10 सेकंद झाली. नवरा. अभिनंदन. म्हणजे हे मोत्याचे झुमके झी मराठीकडून. आता गाणं आहे, गाणं. हा मराठी गाणं आहे, न बोलता. आणि तुम्ही आधी ऍक्टिंग करायची आणि मग तुम्ही दोन्ही करायचे. कुठलं तरी एक. 1 2 3. थांब 1 मिनिट. थांब ना. अरे दोघांपैकी एक करायचंय. थांब ना, आता ठरव ना पहिलं. दोघांपैकी एक कुठचं आहे ते पहिलं नको. हे जास्त. हा म्हणा. थांबा, अभिनंदन. चला, हे मोत्याचे तोडे सुद्धा तुम्हाला मिळाले. आणि आता चिंचपेटीसाठीचं आव्हान. यामध्ये एक म्हण आहे, म्हण. त्याचा अभिनय तुम्हाला करायचा. अभिनय हीच करेल. नाही, दोघांनी. 45 सेकंदाची वेळ. 1 मिनिट. वेळ सुरू झाली. 3 शब्द. माचीस. काडी. पडणं. उडी मारणं. पाण्यात उडी मारणं. काडी पडली. त्याला काडीचा आधार. क्या बात आहे. तेव्हा ही चिंचपेटी सुद्धा झी मराठी करत तुम्हाला अभिनंदन. अशा तऱ्हेने तीनही झी मराठीने दिलेल्या भेटवस्तू यांना मिळाल्या. आणि आपल्याला काय मिळालं तर कधीही न विसरता येण्याजोगा अभिनय बघायला मिळाला. 25 वर्ष एकमेकाच्या प्रेमात किती बुडालेत बघताय ना तुम्ही. घेऊया काही क्षणांची विश्रांती. आणि आता या अनेक चिठ्ठ्यांमधून पैठणीच्या खेळामध्ये कोण निवडलं जाणार ते बघूया आपण. या एक चिठ्ठी काढा. लपवून ठेवली. बघूया कोणाची निवड झाली आहे पैठणीच्या खेळामध्ये. अर्थात अनेक चिठ्ठ्या आहेत, पण एक चिठ्ठी ह्यांनी काढली आहे, मी नाही. हा नाव विनीता चौबळ. नाव सांगा. विनीता विलास चौबळ. कुठे राहता? समोरची बिल्डिंग सहकार शिल्पगाव पुढे होती. हो, बरं. घरी कोण कोण असतं? घरी माझी मुलगा, सून आणि मी आणि नातू आहे. बरोबर. मग आता एकदम आनंदाचं आहे. आनंद मस्त. वाटलं होतं चिठ्ठी येईल? नाही, अजिबात नाही. कसं जमवलं तुम्हाला? आणि आता लिहून दिलं मी. आणि बरं केलं. मी देणारच नव्हती आधी, पण म्हटलं सगळे म्हणे दे लिहून दे. मग जाऊ देऊया. देऊया. बाकीच्याने आपलं कोरून लिहिलं होतं ते राहिलं तिथे. चला, टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया आणि बघूया कोण जिंकणार पैठणी. खेळ सोपा आहे. टेनिस चेंडूच्या सहाय्याने ते बॉलिंग बॉटलला जो चिकटवलेला चेंडू आहे तो पडला पाहिजे. दोघींना 10-10 संधी आहेत आणि या 10 संधीमध्ये आपण बघणार आहोत गुणसंख्या कोणाची जास्त होते. या दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. एक घ्या. नाचवायला वाटत असेल मला दिली संधी तर बरोबर. चला, आता 5 संधी तुमच्यासाठी.
छान आहे पण. मारा असं मारा. कसंही तुम्हाला जसा जोर असेल तसं मारा. आता हे मारून बघा जमतंय का. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुझ्यासाठी. अभिनंदन. भेटवस्तू तुझ्यासाठी. काही केलं नाही. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुझ्यासाठी. उपविजेत्या ठरल्या चौबळाई त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या नाईक वहिनी तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टरचा आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.